नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, हळूहळू करत 4 विधानसभा, एकूण 5 विधानसभा, 3-4 राज्य आणि एक केंद्रशासित प्रदेश यांच्या निवडणुका जवळ येत चाललेल्या आहेत. आणि साधारण 6 आठवडे राहिलेत असं आपण मानायला हरकत नाही. कारण 4 मेला या सगळ्या झालेल्या मतांची मोजणी होणार आहे. आणि प्रक्रिया बघितलं तर 29 म्हणजे जवळजवळ 5 आठवड्यामध्ये या 5ही विधानसभांच्या मतदानाची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. आणि केरळ, तामिळनाडू, आसाम आणि पुद्दुचेरी याची जेवढी चर्चा होत नाही तेवढी बंगालची चर्चा होते. आणि त्याचं एकमेव कारण असं आहे की आसाममध्ये एकतर्फी भाजप जिंकणार हे अनेकांचं गृहीत आहे. आणि तामिळनाडू, केरळमध्ये भाजपची डाळ शिजणार नाही, त्यामुळे तिथे भाजप लढतीत नाहीत हे गृहीत आहे. पुद्दुचेरीमध्ये परत एकदा छोटस केंद्रशासित भाग आहे, तिथे भाजप जिंकेल हे सुद्धा गृहीत आहे. त्यामुळे खरी लढत किंवा भाजप समोरचं खरं आव्हान हे पश्चिम बंगाल आहे, ममता दिदीचा बालेकिल्ला. आणि तो बालेकिल्ला सगळ्या मोदी विरोधकांना अतिशय महत्वाचा वाटतो. कारण मोदींची राजकारणामध्ये उत्तर भारतात टक्कर देऊ शकणार असं हे एकमेव केंद्र विरोधी पक्षांच्या हाती राहिलेलं आहे. तसं बघितलं तर झारखंड आणि पंजाब या 2 ठिकाणी आज सुद्धा बिगर भाजप सरकार आहेत, पण ती दिल्लीला आव्हान देणाऱ्या ताकदीची नाहीत. झारखंड 14 खासदार आणि पंजाब 11-12 खासदार, त्या तुलनेमध्ये बंगाल हे 42 खासदारांचं राज्य आहे, जिथून लोकसभेचे 42 खासदार निवडून जातात. आणि तिथे भाजपला निम्मेचा आकडाही लोकसभेत गाठता आला नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून राहुल गांधी यांनी सगळ्या विरोधी पक्षांची पूर्ण निराशा केली असताना कदाचित पुढल्या म्हणजे 2029च्या निवडणुकीमध्ये मोदींना आव्हान द्यायचं असेल तर मोदींची तितक्याच कार्यक्षमतेने आणि ताकदीने टक्कर देऊ शकेल असा एक कोणतरी केंद्रीय नाही पण प्रादेशिक नेता हवा असेल आणि ज्याची राष्ट्रीय महत्वाकांक्षा असेल तर तो एकमेव नेता म्हणून आता सगळेच्या सगळे मोदी विरोधक हे ममता दिदीकडे मोठ्या आशेने आशाळभूतपणे बघत आहेत. अशा वेळेला बंगालची निवडणूक ही खरोखरच सगळ्यांच्या उत्सुकतेचं केंद्र बनलं तर नवल नाही. कारण पुढला म्हणजे 2029चं लोकसभेचं जे आव्हान आहे त्यावेळेला अखिल भारतीय पातळीवर मोदींना आव्हान द्यायला एक नेता दाखवावा लागेल की मोदींच्या जागी पंतप्रधान कोण होईल, कोण होऊ शकेल, कोण कठोर आणि धाडसी निर्णय घेईल, कोण धरसोड करणार नाही, अवसान घातकीपणा करणार नाही, असा कोण नेता आहे. असं बघितलं तर संपूर्ण देशामध्ये आज कुठल्याही प्रादेशिक किंवा राष्ट्रीय पक्षामध्ये ममता दिदी यांच्या इतका खंबीर नेता दिसत नाही. आणि म्हणूनच जे कोणी राजकारणात असलेले, पक्षीय राजकारणात असलेले, निवडणुकीच्या राजकारणात असलेले किंवा त्याच्या बाहेर बसून मोदींच्या राजकारणाला किंवा भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रव्यापी राजकारणाला आव्हान देऊ इच्छिणारे लोक आहेत, या प्रत्येकासाठी बंगालच्या मुख्यमंत्री ममता दिदी या अक्षरशः उद्धारक आहेत. आणि म्हणूनच जर या निवडणुकीमध्ये ममता दिदींचा पराभव झाला आणि भारतीय जनता पक्षाने ओडिशा आणि आसाम यांच्या मध्ये पसरलेला, बिहारच्या बाजूला असलेला बंगाल पादाक्रांत केला तर मग मोदी विरोध किंवा भाजप विरोध हे सगळं राजकारण हे दक्षिण भारतापुरतं आणि दक्षिणेतल्या 2-3 राज्यापुरतं मर्यादित होऊन जातं.
आणि त्या दक्षिणेतल्या कुठल्याही राज्यामध्ये राष्ट्रीय अस्मिता असलेला किंवा राष्ट्रीय महत्वाकांक्षा असलेला नेता नाही. म्हणूनच ही बंगालची वाघीणच आता भारतातल्या भाजप विरोधी राजकारणाला संरक्षण किंवा आधार देऊ शकते, ताकद देऊ शकते, ही अपेक्षा आहे. मला मुद्दाम 5 वर्षापूर्वीचं राजकारण आठवतं. म्हणजे 5 वर्षापूर्वी जेव्हा बंगालच्या विधानसभा निवडणुका चालल्या होत्या आणि अतिशय आक्रमकपणे भारतीय जनता पक्षाने बंगालमध्ये मोठी झेप घेतलेली होती. लोकसभा निवडणुकीत 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने ममता दिदीशी नुसती टक्कर घेतलेली नव्हती, तर 42 पैकी जवळजवळ 20 जागा जिंकल्या होत्या आणि ममता दिदीच्या बरोबर मतांच्या टक्केवारीमध्ये बरोबरी केलेली होती. 2019 ते 2021 म्हणजे अवघ्या 2 वर्षात बंगालच्या विधानसभा निवडणुका आल्या तेव्हा आपल्या लोकसभेतल्या यशावर स्वार होऊन बंगालमध्ये आपलं राज्य सरकार आणायचं या हेतूने भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे रणनीतिकार चाणक्य असलेले अमित शहा यांनी अतिशय आक्रमक पवित्रा धारण केला होता. स्वतः नरेंद्र मोदी किंवा अमित शहा हे सातत्याने बंगालचे दौरे करत होते आणि कितीही हिंसाचार झाला तरी बंगालमध्ये त्यांनी अबकी बार 200 पार अशी भूमिका घेतलेली होती. म्हणजे जवळजवळ 2/3 पेक्षा अधिक आमदार निवडून आणून आपण बंगालची सत्ता पादाक्रांत करणार असा भाजपचा पवित्रा होता. त्यासाठी ढोल नगाडे वाजवले जात होते, गाजा वाजा चालू होता आणि अशा वेळेला ममता हरू शकते असं अनेक मोदी विरोधकांना वाटलेलं होतं. अनेक पत्रकार संपादक तर अक्षरशः रडकुंडीला आलेले होते. 2024 साठी ममता दिदी या एकमेव आशेचा किरण आहे. काँग्रेस पक्ष भले अखिल भारतीय राष्ट्रीय पक्ष असेल, अनेक राज्यामध्ये काँग्रेसचं अस्तित्व आज सुद्धा आहे. अनेक राज्यामध्ये कमीत कमी 6-7 राज्यामध्ये भाजपशी टक्कर घेणारा एकमेव राष्ट्रीय पक्ष म्हणून काँग्रेस असला तरी काँग्रेसकडे मोदी आणि भाजप यांना आव्हान देणारं नेतृत्व नाही. राहुल गांधी यांच्यासारखं छछोर, थिल्लर आणि पोरकट नेतृत्व मोदींना 2024 मध्ये आव्हान देऊ शकत नाही आणि म्हणूनच ममता दिदींचा पराभव झाला. बंगाल जर भाजपच्या ताब्यात गेला तर मोदी विरोधी भाजप विरोधी राजकारणाची इतिश्री तिथेच झाली असं समजावं लागेल. इथपर्यंत अनेक मोदी विरोधी पत्रकार संपादक रडकुंडीला आल्यासारखं बोलत होते. आज तसं नाहीये, कारण 2021 ची निवडणूक ममता दिदींनी एक हाती जिंकली आणि नुसती जिंकली नाही तर भाजपच्या अबकी पार 200 पार या घोषणेला मातीत मिळवताना 100चा पल्ला सुद्धा भाजपला पार करता आला नाही. तेवढंच झालं नाही, त्या निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर ममता दिदीच्या गुंडांनी आणि कार्यकर्त्यांनी इतका धुमाकूळ घातला की बंगालमधल्या जवळजवळ 5,000 कुटुंबांना आपलं घरदार सोडून शेजारच्या आसाम राज्यामध्ये पळ काढावा लागला होता. आसाममध्ये छावण्यांमध्ये राहायची वेळी त्यांना आली होती. का तर त्यांनी भारतीय जनता पक्षाला मतदान केलं. इतकी दहशत ममता दिदीने पुढल्या काळात निर्माण केली की भारतीय जनता पक्षातर्फे निवडून आलेले काही आमदार आणि खासदार सुद्धा आपल्या खासदारकी आमदारकीची पर्वा न करता परत ममता दिदीच्या वळचणीला आणि आश्रयाला गेलेले होते. ही सगळी मी आठवण एवढ्यासाठी करून देतोय की त्या गोष्टीला आता 5 वर्ष होत आलेली आहेत आणि मधल्या 5 वर्षाच्या काळात ममता दिदीने हळूहळू करत आपली दहशत इतकी पसरवली की सत्ता तुमची असताना तुम्ही दहशत माजवण्याचं कारण नव्हतं. आपल्या विरोधात बोलणाऱ्याला अक्षरशः ठेचून काढणं, संदेश खाली वगैरे अशा घटना घडल्या
की अशा वेळेला आपण म्हणतो ना, ओल्याबरोबर सुकं जळतं तसं तसं अकारण जे भाजपच्या बाजूचे नव्हते असेही लोक ममता आणि त्यांच्या टीएमसी पक्षाच्या गुंडगिरी समोर इतके भरडले गेले की ती दहशत माजवताना तटस्थ असणारे किंवा अगदी ममता दिदीच्या बाजूला झुकलेले मतदार सुद्धा मोठ्या प्रमाणात आपला विचार बदलायला लागले आणि त्याची जाणीव हळूहळू करत ममता दिदीला आता होते आहे. बरं, एक गोष्ट खरी आहे की 2019 मध्ये 20 खासदार निवडून आणणाऱ्या भाजपला 2024 मध्ये बंगालच्या विधानसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर दुसरा धक्का सहन करावा लागला. अवघ्या 12 जागा भाजपच्या निवडून आल्या आणि ममता दिदी 22 वरून 29 वर पोहोचली होती. पण या सगळ्या घटनाक्रमामध्ये एक गोष्ट विसरता कामा नये, बंगालचं सगळंच्या सगळं राजकारण हे भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय आणि प्रादेशिक असलेला तृणमूल काँग्रेस पक्ष या दोघांमध्ये विभागलं गेलं. 90% मतं ही या दोन पक्षात विभागली जातात आणि उरलेल्यामध्ये अपक्ष, कुठचा मुस्लिम पक्ष, कुठचा आदिवासी पक्ष किंवा डावी आघाडी आणि काँग्रेस यांच्यात विभागले जातात. आज बंगालच्या विधानसभेमध्ये काँग्रेस पक्षाचा एकही आमदार उरलेला नाही आणि 34 वर्ष बंगालवर राज्य केलेल्या डाव्या आघाडीचा अवघा एक आमदार 294 पैकी तिथे उपलब्ध आहे. याच्यावरून एक गोष्ट कळते की बंगालचं राज्यातलं राजकारण हे आता जवळपास भाजप आणि तृणमूल काँग्रेस यांच्यात विभागलं गेलेलं आहे. लोकसभा निवडणुकीत किंवा विधानसभा निवडणुकीत तुम्ही बघाल तर साधारण 7-8 टक्क्यापासून 2% इतक्या फरकाने सगळीच्या सगळी निवडणूक ही या दोन पक्षांमध्ये विभागली जाते. तिसऱ्या पक्षाला स्थान नाही आणि म्हणूनच त्या बंगालच्या विधानसभा निवडणुकीमध्ये ममता दिदींनी काँग्रेस बरोबर जागा वाटप करायला सुद्धा नकार दिलेला आहे. किंबहुना या निवडणुकीसाठी काँग्रेस हा आपला मित्र पक्ष आहे याचा सुद्धा विचार करायला ममता दिदी तयार नाही, तृणमूल काँग्रेस तयार नाही. म्हणजेच जी काय लढत आहे ती भाजप आणि तृणमूल यांच्यातच आहे. ममता दिदी विरुद्ध अमित शहा किंवा नरेंद्र मोदी अशी लढत आहे हे सगळ्यांचं गृहीत आहे. पण हे सगळं आपण बघत असतो तेव्हा आपण निवडून आलेल्या चेहऱ्यांचा विचार करतो. पण खरी निवडणुकीतली झाकलेली बाजू असते ती असते प्रत्यक्ष मिळालेली टक्केवारी. गेल्या वेळेला कमीत कमी 100 जागा अशा आहेत की जिथे भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला किरकोळ मतांनी पराभव पत्करावा लागला. साधारण 2-3 पासून 7-8 हजाराच्या फरकामुळे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार पराभूत झाले. टक्केवारीमध्ये तुम्ही बघाल तर 7 की 8% फरक होता. त्यामुळे गेल्या वेळेपेक्षा भाजपने 5% अधिक मतं मिळवली तर तेवढी मतं ममताची घटली तर ममता 2% मागे जाते आणि ते वरकरणी आपल्याला आकड्यामध्ये टक्केवारीच्या कळत नसलं तरी त्या त्या मतदारसंघामध्ये जेव्हा विभागलं जातं तेव्हा फार मोठा फरक पडत असतो. आता जे SIR प्रकरण झालेलं आहे त्यामध्ये जवळजवळ 80 लाखापेक्षा अधिक मतं ऑलरेडी मतदार यादीतून वगळली गेलेली आहेत आणि या 80,000 मतदार यादीचा आपण विचार केला तर साधारणतः 15 ते 25,000 मतं सरासरीने प्रत्येक मतदारसंघातून वगळली गेलेली आहेत. आणि ममता दिदी ज्या प्रकारे हातपाय आपटून दाखवत आहेत त्यावरून एक गोष्ट कळते की मतदार याद्यांच्या सुधारणामुळे, दुरुस्तीमुळे अधिकाधिक मतदार हा आपला काटला गेला, बाजूला काढला गेला, आपला मतदार घटलेला आहे याची जाणीव ममता दिदीला अस्वस्थ करते. म्हणूनच निवडणूक आयोगापासून हायकोर्टापासून सुप्रीम कोर्टापर्यंत ममता दिदी सतत आटापिटा करत फिरत आहे आणि ही बाब या निवडणुकीमध्ये निर्णायक महत्वाची ठरते.
100 किंवा 105 मतदारसंघामध्ये गेल्या वेळेला जर भारतीय जनता पक्षाला 2 ते 8-7 हजाराच्या फरकाने पराभव पत्करावा लागला, या वेळेला त्यांचा प्रतिस्पर्धी असलेल्या तृणमूल ममता दिदीच्या पक्षाची मतं त्यांच्या आरोपानुसार कापली गेली असतील तर सरासरी प्रत्येक मतदारसंघामध्ये 5,000 पासून 20,000 पर्यंतची मतं ही ममता दिदीचे ऑटोमॅटिकली यादीतून कटलेली आहेत. काही प्रमाणात ती भाजपची घटलेली असतील, नाही असं नाहीये. पण गंमत अशी आहे की जिथे तुम्ही 2-3 पासून 7-8 हजार पर्यंतच्या फरकाने जिंकलेल्या जागा आहेत, त्या सगळ्याच्या सगळ्या जागा आज धोक्यात आलेल्या आहेत. ममता दिदीने जिंकलेल्या आमदारांची संख्या 215 तुम्हाला दिसेल, पण त्यामध्ये जर 100 पेक्षा अधिक जागा या 2 ते 7-5 हजाराच्या फरकाने असतील तर या वेळेला त्या सगळ्याच्या सगळ्या जागा धोक्यात आलेल्या आहेत. म्हणजे ममता दिदीच्या गेल्या वेळच्या प्रचंड यशामध्ये ज्या 215 जागा दिसतात त्यामध्ये अवघ्या 100 जागा त्यांच्यासाठी सुरक्षित आणि 115 जागा धोक्यात आहेत. आता विचार करा, भाजपच्या 77 पैकी 17 जागा धोक्यात असतील आणि ममता दिदीच्या 115 पैकी 100 जागा धोक्यात असतील तर जागा फिरणार किती याचा विचार करा. मग 77 पासून 150 पर्यंत भाजपला पोहोचणं अवघड राहतं का? आणि हे तुम्हा आम्हाला कळत नसेल तरी ममता दिदीला नेमकं कळतं. कारण 1998 साली काँग्रेसमधून बाहेर पडून वेगळा पक्ष काढताना लागोपाठच्या लोकसभा विधानसभा निवडणुकीमध्ये सातत्याने मार खात खात 2011 मध्ये ममता दिदीने डाव्या आघाडीला पराभूत केलं आणि आपण पराभूत होऊ अशी अपेक्षा किंवा कल्पना सुद्धा डाव्या आघाडीला नसताना काँग्रेसला सोबत घेऊन ममता दिदीने स्वतःच एकपक्षीय बहुमत मिळवलं होतं आणि डावी आघाडी संपूर्ण बंगालमधून जवळपास वाईप आउट झाली. 2016 आणि 2021 या दोन निवडणुका येईपर्यंत डाव्या आघाडीचं पश्चिम बंगालमध्ये नामोनिशाण राहिलं नाही. जेव्हा 15 वर्ष ममता दिदीचा जो बालेकिल्ला आहे त्याचे किती ठिकाणी चिरे आणि किती ठिकाणचे बुरुज ढासळून गेलेले आहेत त्याचा अनेकांना पत्ता नाही. अगदी विश्लेषण अभ्यास ओपिनियन पोल करणारे सुद्धा आहेत, त्यांना सुद्धा याचा अंदाज येत नाही. आणि जर गेल्या वेळच्या मतदार याद्या आणि या वेळच्या मतदार याद्या, गेल्या वेळचं मतदान आणि या वेळचं मतदान यामध्ये जर जमीन आसमानाचा फरक SIR मुळे पडणार असेल तर ममता दिदीसाठी ही निवडणूक सोपी नाही याची जाणीव पक्षपात करणारे मोदी विरोधक आहेत त्यांना सुद्धा झालेली आहे. आणि म्हणून ममता कदाचित ही निवडणूक हरू शकेल किंवा भाजप सत्तेत येऊ शकेल हे सत्य हळूहळू करत मोदींचे विरोधक स्वीकारायला लागलेले आहेत. आणि तेवढ्या तावातावाने ते ममता दिदी परत निवडून याव्यात यासाठी आपला अजेंडा पुढे रेटत प्रचार अपप्रचार आणि प्रोपगंडाला लागलेले आहेत. कारण त्यांच्यासाठी बंगालची ही एकमेव वाघीण ममता हा आशेचा किरण राहिलेला आहे मोदी विरोधी राजकारणासाठी. आता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.